एक ओव्हर अखेर 5 धावा पूर्ण. गोतेवाडी संघाची सुंदर अशी बॉलिंग दुसऱ्या षटकासाठी येत आहे. काल एक धावा आहे प्रथमेश. प्रथमेशचा पहिला बॉल आणि मिसफिल्ड. 2 धावा पूर्ण. साईड बोलले की तो माझ्या खाऊन येते सकाळ सकाळी तू बोलणार मी बोलते की अरे बोला लेनो बोलते ना पण बोलते नाही बोला तुम्ही तू बोलू नाही बोला की बोला नाही नवना चालते रे हॅलो कुठे गेले पोरग शांत बोल काय करतो नको राहू सोड आता माझी इच्छा नाही इथे तिथे बोलते बोल 3 वेळा माईक काढ. ए आवाज जातोय अभि आवाज जातोय अभि एक ओव्हर 2 बॉलच्या समाप्तीनंतर शंभूराजे स्पोर्ट देववाडी संघाची धावसंख्या येते 7. 1 बाद 7. नवीन बॅट्समॅन रमेश स्ट्राईकवर. अचूक टप्पा चांगला चेंडू प्रथमेशचा आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर आणि विकेट. अतिशय चतुर असे यशरक्षण खुशाल यांचं आणि बाद झाला तो रमेश. बॅक टू पवेलियन. शंभूराजे स्पोर्ट देववाडी संघाला दुसरा धक्का रमेशच्या रूपात. आणि रमेशची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन राजू. तीन चेंडू दुसऱ्या षटक तैनात. राजू यांच्या बॅटमध्ये स्टेटला तोडला चेंडू. एक धाव घेण्यात यश. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली 9 वर. आणि मोहन यांच्या बॅटमध्ये मोठा फटका. चेंडू येतोय थेट सीमारेषा पार. षटकार. मोहन यांच्या बॅटमधून 6 धावांची कमाई करतो तो छत्रपती शंभूराजे स्पोर्ट गोतेवाडी देववाडी. पुन्हा एकदा जोराचा फटका मोहन यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बॉल लाईनच्या बाहेर बॉल 6 धावेसाठी. नक्कीच मोहन याने लीग स्टेज मध्ये देखील प्रभावित केलं होतं. आज देखील महत्वाचा सामना आहे आणि त्या महत्वाच्या सामन्यामध्ये देखील बॅट त्यांना पाहायला मिळाली आहे. लगातारचा दुसरा षटकार पाहायला मिळालाय. त्या षटकारासोबतच 2 षटक पूर्ण 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळालेत. चला एवढा वेळ घ्यायचा नाहीये. मॅच लगेच संपवायची आहे.
गोलंदाजी मार्कवर सचिन आहे. बर्थडे बॉय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सचिन केने. वाढदिवसाच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा KGC लाईव्हच्या माध्यमातून तसेच साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील आपल्या कमेंट बॉक्स मधील शुभेच्छा आल्या आहेत. आजचा दिवस कसा जाईल या 9 नंबर जर्सी वाल्याला. हलक्या हाताने इथं मात्र एकेरी धाव घेतली आहे. बर्थडे बॉय सुरुवात चांगली केली आहे. चेंडू एका धावेनिशी खेळला गेलाय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, कमालीचा चेंडू पाहायला मिळालाय. ओ सतीश इथे मात्र डाऊन द ग्राउंड फटका सजलाय. चेंडू सीमारेषा पार देखील गेलाय. चौकार आलाय. या 4 धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झालाय. 26 धावा. 2 गडी तंबूच्या आश्रयाला गेले असताना इथे मात्र मोहन बॅटिंग करताना दिसतोय. आपल्या संघासाठी सावरणारी बॅटिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, काटा बदलणारा चेंडू, फलंदाजाला काही समजलं नाही. चेंडू सरळ निर्धावालाय. आता मात्र मोठा फटका आलाय. बर्थडे बॉयला बर्थडे विश केलं गेलाय. चेंडू सरळ सीमारेषा पार षटकार आलाय. पुन्हा एकदा पॅडल स्वीप पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला गेला. षटकाची समाप्ती. चेंडू निर्धावालाय. 32 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. लक्ष ठेवा भावाकडे. चक्री एक देवा बसाई नाहीतर पोटात दुखत दे नाही. बिस्किट दे त्याला ऐक. खाली बस खाली बस खाली बस. चांगला चेंडू. इथे मात्र आडव्या बॅटने फटका सजला आहे. ऑन ड्राईव्हच्या दिशेनं इथे मात्र 2 धावा कंप्लीट देखील केलेल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळालंय. या 2 धावेनिशी धावसंख्येमध्ये बदल झालाय. 34 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. तर म्हणजेच कुठेतरी सावरलाय संघ. यावेळेस मोठा फटका झेल टिपला गेलाय. बर्थडे बॉयच्या हातामध्ये सरळ चेंडू जाऊन स्थिरावलाय. फलंदाज बाद झालाय. विकेटचं पतन. राजू माघारी परतलाय. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजानं चकवा दिला आणि फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. म्हणजेच मार्क वॉची जोडी मोहन आणि गणेश ही भावाभावांची जोडी कावा करताना दिसणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू. इथे मात्र कव्हरच्या दिशेमध्ये फटका सजलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आलंय. 2 धावा दरम्यान कंप्लीट देखील केले गेलेत. या 2 धावांसोबतच पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल झालाय. 36 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगला फटका. इथे मात्र झेल सुटलाय. 2 धावा देखील कंप्लीट करण्यात यश आलंय. नक्कीच थोडस जीव टांगणीला होता फलंदाजाचा, परंतु 2 धावा सहजरित्या कंप्लीट देखील झालेत. फाईटचा इशारा. अवांतर धाव खर्च केली गेली आहे. म्हणजेच इथं मात्र एक्स्ट्रा आज धावफलकावरती ऍड झालेत. फाईट पुन्हा एकदा एक्स्ट्रा. धावसंख्या धावून पोहोचली आहे 40 धावा.
रिव्ह्यू घ्यायचा आहे. गजो गजो डोळा जरा शार्प पडली वाईट वाईट घ्या. वाईटचा इशारा. रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय म्हणजेच एक रिव्ह्यू शिल्लक आहे. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू आडव्या बॅटने लेग साईडच्या दिशेनं फटका सजवण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद झाला, चेल टिपला गेलाय आणि इथं मात्र पण एशियाची खेळी संपुष्टात आली आहे. गजू कीर्ती कुठं रे गेले ते कीर्ती सिट्रीजन गुया ना सर्दीवरची चाळीस धावा धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. चौथं षटक प्रगती पथावर 40 धावा धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. दुसरे बक्षीस देणारे विनोद पाटील यांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत. नाव काय भेटतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झालेत. नवीन बॅटर नाव सांगायचंय. षटकाची समाप्ती, 4 षटक पूर्ण, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 धावा. नाव काय नवीन बॅटर नाव सांगायचंय. बेस्ट बेस्ट भिकाजी भिकाजी. त्याला 42 बॉलिंग मारतो घेऊन माझ्यावर कर चला पटकन. चेंडू निर्धाव आलाय. तू करा सांगतो की आता चांगला फटका कर्स मधून क्षेत्ररक्षण दमदार झालाय. 2 धावा कंप्लीट देखील केले गेलेत. हे 2 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय 44 धावा. चांगला फटका झेल सुटलाय. सोन्याचा गोळा जमिनीवर दान झालाय. नक्कीच एफर्ट चांगले होते. याच दरम्यान फलंदाज रनआउटची अपील केली गेली आहे परंतु फेटाळली गेली आहे. 2 धावा धावफलकावरती, 46 धावा धावफलकावरती झाल्या. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. छोट्या बॅट कोण दिलं अविनाश राजकर कोल्हापूर त्याचा नंबर सांगतो उत्कृष्ट सगळं मिळेल मग. वाईटचा इशारा. 2 मिनिट थांबा आम्ही जाणार आता बिर्याणी आम्ही आणणार. भूक लागल्यावर निर्धाव चेंडू. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू कडवा प्रहार झालाय. चेंडू सीमारेषा पार डाऊन द ग्राउंड षटकार आलाय. शिवराय यांचा चाबा मोहनाच्या बॅट मधून आले 6 धावा. 50 धावा धावफलकावरती जोडला देखील गेलेत. 53 धावा. चांगला फटका चेल टिपला गेलाय. मोहन याची खेळी संपुष्टात आली आहे. 16 चेंडू मध्ये 36 धावा एकट्या मोहन याने बनवल्या परंतु इथं मात्र विकेटचं पतन झालंय. बॅक टू टेक आउट जाताना दिसलाय. बेस्ट बॅट्समन साठी जे बॅट देणार आहोत ते बॅट इथं मात्र दाखल झालंय.
चांगलं बॅट बनवलंय अविनाश रायकर सर यांच्या माध्यमातून. नक्कीच चांगल्या प्रकारची बॅट जर आपल्याला घ्यायची असतील, बॅट खरेदी करायची असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अविनाश रायकर हे नाव खूप गाजतंय मित्रांनो. नक्कीच त्यांच्याकडे चांगल्या प्रकारची बॅट उपलब्ध असतात. संपर्क क्रमांक देखील आहे 93 73 55 57 57. बॅट दाखवूया का फोकस करून. जरा बॅट दाखवा कॅमेरा. तिकडे जा पुढे, जरा पुढे जा ग्राउंड. वर झालं जा. 5 षटक पूर्ण झालेत. आता मात्र लेग साईडच्या दिशेनं डीप मध्ये फिल्डर आहे, मिस फिल्डिंग केली आहे आणि चेंडू सीमारेषा पार देखील गेला, चौकार आलाय. त्या 4 धावेसोबत धावसंख्येमध्ये बदल झालाय. 57 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 57 म्हणजेच फलंदाजाचं नाव सांगायचंय. चांगला फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार आलाय. दिलीप याच्या बॅट मधून फटका सजला गेलाय. सॉरी, भिकाजी याने हा फटका खेळला. 4 धावा वसूल केलाय फटक्यावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 61 धावा. निर्धाव चेंडू, फाईटचा इशारा, तर धाव खर्च केली गेली आहे. एक्स्ट्रा धाव इथं मात्र खर्च झाली आहे. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अपील केली आहे, चिटिंग कॉल, चिटिंग कॉल कंपल्सरी आहे. बॅट चेंज कॉल देखील कंपल्सरी आहे. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू, तगडा प्रहार, चेंडू सरस सीमारेषा पार, षटकार. 68 धावा आतापर्यंत जोडले गेल्यात. 68 68 धावा. फाईट पुन्हा एकदा अवांतर धाव खर्च केली गेली आहे. फाईटचा इशारा, शेवटचा चेंडू शिल्लक आहे परंतु इथं मात्र एक्स्ट्रा धावा पाहायला मिळाल्या. तर चांगला फटका आहे. एकेरी धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट देखील केल्या गेल्यात. षटकाची समाप्ती. 6 षटक पूर्ण, 72 धावा धाव फलकावरती आहेत. निम्मा संघ गारद झालाय. 5 विकेटचं पतन झालंय. 72 धावा धाव फलकावरती आहेत. जे बॅट्समन साठी बॅट आलंय ते कॅमेरामॅन फोकस करायचा प्लीज. कॅमेरामॅन फोकस करायचा. जे बॅट्समन साठी बॅट आलंय नक्कीच बॅट पहा. नक्कीच गोंडस बॅट आहे, कमालीची बॅट आहे. अविनाश रायकर सर यांच्या माध्यमातून ही बॅट तयार केली जाते. नक्कीच चांगली बॅट पाहायला मिळाली आहे. चला चला, स्पीड अप करा सर. पंच, स्पीड अप करा. बोला जरा. यासाठी झाले हो, जरा फायनलला जरा थांबू दे. कमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदलाव झालाय. नवनाथ पाटील यांच्याकडे सूत्र दिली गेली आहे कॉमेंट्रीची. टी साठी ब्रेक. सतीश गोलंदाजी मार्कवर पण सामना करतोय तो भिकाजी, सॉरी दिलीप. आणि अचूक टप्पा, उत्कृष्ट गोलंदाजी आणि अतिशय चतुर अशी
यष्टीरक्षण विकेट कमवतो ते दिलीपचे. किती मारले त्यांनी दिलीप? आणि दिलीपची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन सचिन मैदानात. साई स्पोर्ट्स सोनाली आयोजित एशियन चषक 2025 एकदम साई स्पोर्ट सोनाली आयोजित एसएम चषक 2025 दिवस 5वा फायनल डे. सतीश टू सचिन पुढचा चेंडू आणि सचिन यांच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू एक धाव घेण्यात येते. दुसरीचा प्रयत्न तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धाव घेण्यात यश. धावसंख्या पोहोचली 74 वर. आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या चेंडू जातोय एक टप्पा बॉन्ड लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. चांगली फटकेबाजी करतोय सचिन आपल्या संघासाठी आणि धावांची कमाई करतोय तो 4. धावसंख्येत झपाट्याने बदल. धावसंख्या पोहोचली 78 वर. इकडे बसणार तुम्ही पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू होतोय निर्धाव. चांगलं कमबॅक सतीश गोतेवाडी संघासाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि पुन्हा एकदा अचूक टप्पा. चांगली गोलंदाजी सतीशची. आणि सचिन यांच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. षटकार. धावसंख्येत पुन्हा एकदा झपाट्याने बदल. धावसंख्या पोहोचली 84 वर. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर देववाडी संघाची धावसंख्या येते 84. 6 बाद 84. इकडे बसणार बसायचं तिथे चांगलं होतं दिसत वैयक्तिक पैलू आणि संघासाठी 8वे षटक घेऊन आलाय तो सर्जेराव. चांगलं क्षेत्ररक्षण बाबर यांचं. 2 धाव घेण्यात यश. सर्जेराव विकायची 2 धाव वाट्या. पुढचा चेंडू सर्जेरावचा भिकाजीसाठी आणि स्टेपल होऊन मारण्याचा प्रयत्न. त्याची कडा घेऊन चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या मागे पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना बाद होतोय तो भिकाजी. शंभूराज स्पोर्ट देववाडी संघाला 7वा धक्का भिकाजीच्या रूपात. त्या वो भी देणार नाही. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन काय नाव बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. 7 ओव्हर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 87. 7 बाद संग्राम. आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 88. पुन्हा एकदा जोराचा फटका. त्याच्या चेंडू आणि गच्चा असं क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय थेट सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. गच्चा असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतो गोतेवाडीचे कॅप्टन प्रथमेश यांच्याकडून.
चला सामन्याला गती द्यायची आहे. पुढचा चेंडू अजूनही 3 चेंडू शिल्लक. ऑफसाईडच्या दिशेने टोलला चेंडू. एक धाव घेण्यात यश. एका धावीवर समाधान मानावं लागते ते आणि पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फसतो. बाद होतोय तो सचिन आणि दिववाडी संघाला 8वा धक्का. दक्षिण आहे छोटे विकेट आहे ना. आणि सचिनची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन ओमकार. रुबाब गारमेंटचा मालक ओमकार मैदानात. शेवटचे 2 चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहुयात ओमकार काय करतोय. पुढचा चेंडू सर्जेरावचा ओमकारसाठी आणि ओमकार यांच्या बॅटमधून आला मोठा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगला झेल बाबर यांचा आणि बाद होतोय तो ओमकार. दिववाडी संघाला 9वा धक्का. ओमकारच्या रूपात चांगली गोलंदाजी सर्जेरावची आपल्या संघासाठी. पवन शेवट विकेट शेवट बॉल. शेवट चेंडूचा सामना करण्यासाठी आलाय तो पवन. जानेमाने हिटर पवन. धाव संख्या आहे ती 93. शेवटचा चेंडू सर्जेरावचा पवनसाठी. चांगला फटका पवनचा. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बाबरचं. एक धाव घेण्यात आहे. दुसरीचा प्रयत्न आणि बाद होतोय तो पवन. ऑल आउट. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर दिववाडी संघाची धाव संख्या आहे ती 95. 10 बाद 95. 96 धावांचं आव्हान. साई स्पोर्ट सोनाळे आयोजित एशियन चषक 2025. आजचा शेवटचा दिवसातील 4था सामना दिववाडी स्पोर्ट विरुद्ध गोपेवाडी. चला दिववाडी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. सामन्याला गती द्यायची आहे. फोटो भेटो बोलायला वाढतील का कमी होणार? गजू पुढचं स्क्रीनशॉट मारू. कुठं आहे अरे तुझे ऐकते रे ते. गेलो लगेच. पोरं खुश आहे ना म्हणून तर एवढी आहे. साई स्पोर्ट्स सोनाळे आयोजित एसएम चषक 2025. साई स्पोर्ट्स सोनाळे संघ टॉप 4 मध्ये दाखल आणि
सर्व पोरांच्यासाठी एक खुशखबर आहे. जर पहिला नंबर आला साई स्पोर्ट्स सोनालीचा तर किशोर मोरे यांच्याकडून गोवा ट्रिप सगळ्यांना जाहीर. शहाण्णव धावांचे आव्हान 96 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी प्रथम फलंदाजीसाठी दयानंद आणि सचिन फलंदाजीसाठी. का तू येणार आहे? या घेऊ टोपी तेवढी द्या. टोपी तेवढी दे की मग परत दादा टोपी तेवढी द्या की हो. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिल्या षटक घेऊन आला तो सूरज आणि त्यांचा सामना करतो तो बड्डे बॉय सचिन केने ऑन स्ट्राईक. जरा सामना चालू करून घ्यायचा. पहिला चेंडू सूरजचा. दयानंद पहिला चेंडू डिफेन्सिव्ह खेळ सचिनचे. पुन्हा एकदा लेग साईडच्या चेंडू गती असं क्षेत्ररक्षण एक धाव घेण्याची दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 2. बिस्किट दे की खिशात नान पप्पाला सांगा ना 2 मिनिटं. पुढचा चेंडू आणि सचिन यांच्या बॅटमधून लेग साईडच्या चेंडू जातो थेट सीमारेषा पार. षटकार. बड्डे बॉयच्या बॅटमधून आलाय खणखणीत षटकार. धावसंख्येत झपाट्याने बदल. धावसंख्या पोहोचली 8 वर. पुन्हा एकदा जोराचा फटका. चेंडू जातोय थेट पुन्हा एकदा सीमारेषा पार. षटकार. शिवरायांचा छावा आणि सचिन यांच्या बॅट मधून आल्यात खणखणीत धावा. मग 500 रुपये हजरी चांगला फटका. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह केली आणि गच्चा क्षेत्ररक्षण तैनात. एकदा घेण्याची दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण आणि तिसरी ही धाव पूर्ण. चांगलं रनिंग. धावसंख्या पोहोचली 17 वर. अजूनही एक चेंडू शिल्लक सूर्य यांच्या षटकातील. आणि दया यांच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि गोपीवाडी संघाला पहिला झटका दया यांच्या रूपात. षटक संपतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर गोतेवाडी संघाची धावसंख्या आहे ती 17. 1 बाद 17. क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर. भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा पीटी चषक राधानगरी काळावाडीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. प्रथम बक्षीस आहे 21,000 व चषक. द्वितीय बक्षीस आहे 11,000 व चषक. तृतीय बक्षीस आहे 7,000 व चषक आणि चतुर्थ क्रमांक आहे 5,000 व चषक. 1 गाव 9 खेळाडू व 2 आयकॉन अशी स्पर्धा राहील. स्पर्धेचे ठिकाण आहे काळावाडी आणि स्पर्धा ही T10 राहील. स्पर्धेचे दिनांक 10/12/2025 ला स्पर्धा चालू होईल. याची सर्व क्रिकेट प्रेमींनी दक्षता घ्यायची. आणि पुन्हा एकदा सचिन यांच्या बॅटमधून आलाय कणकणीत षटकार. चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. षटकार. धावसंख्येत पुन्हा एकदा झपाट्याने बदल. धावसंख्या पोहोचली 23 वर. प्रथमेश आणि दयाची जागा घेण्यासाठी आलाय नवीन बॅट्समन प्रथमेश. पुढचा चेंडू मोहनचा सचिनसाठी.
आणि पुन्हा एकदा जोराचा फटका, चेंडू जातो पुन्हा एकदा तेज सीमारेषा पार, षटकार. काय कमालीची फलंदाजी बघायला मिळते आपल्याला सचिन याच्या बॅट मधून. बडेच गिफ्ट, रिटर्न गिफ्ट देतोय तो मोहनला. आणि पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न पोचतो, चेंडू होतोय निर्धाव. धावसंख्या 29. पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बॅटची गडा घेऊन चेंडू जातोय ते मिड ऑफच्या दिशेने. एक धाव घेण्यात यश. मोहन यांच्या षटकातील अखेरचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर आलाय प्रथमेश आणि प्रथमेश यांच्या बॉल मधून स्टेटच्या चेंडू. एक धाव घेण्यात यश. एका धावेवर समाधान मानावं लागते ते प्रथमेश आणि सचिनला. धावसंख्या 31. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. अखेरचा चेंडू सामना करतो सचिन. आणि चेंडू होतोय निर्धाव. षटक संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर गोटेवाडी संघाची धावसंख्या येते 31. 1 बाद 31. बघ 36 बॉलला 65 धावांची आवश्यकता अजूनही गोतेवाडी संघाला. कोण घेऊन येत मॅच चालू झाली. किती आहे ना? कोणाची? होय? कोणाची? संघाचा ऑलराऊंडर गणेश गोलंदाजी मार्कवर त्याचा सामना करतो तो प्रथमेश. चांगली डिफेन्सिव्ह खेळ. ऑफसाईडच्या दिशेने पडला चेंडू. एक धाव घेण्यात येत. प्रथमेश यांचं एकच लक्ष सचिन पेने यांना स्ट्राईकवर आणणं. आणि अपील अंपायरवर प्रेशर टाकण्याचं काम करतोय गोटेवाडी संघ. चांगला फटका. ऑफसाईड चेंडू. एक धाव घेण्यात यश. दुसरीचा प्रयत्न तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. आणि सचिन याने पहिल्यांदाच ऑफसाईडला ठरवलेला चेंडू आहे. जबाबदारी घेतली सचिनने आपल्या संघाची. एकदा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यात यश. बोल की. आणि कमेंट बॉक्स मध्ये शुभम पिलावडे यांच्याकडून सचिन केने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याच्या असं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यश. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला गणेश यांच्याकडून. कंस सगळून ठेवले ते फलंदाजांना गणेशनं. मी मग सांगितलेली कमेंट तुम्ही वाचून टाका. आणि सचिन केने यांच्या बाजूला आला मोठा फटका. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि नो मॅच लँड मध्ये. आणि जीवदान मिळाले ते सचिनला. आणि 2 धाव घेण्यात यश. काहीशी निराशा गोटेवाडी संघासाठी. आवाज आहे.
होय काय? तुम्हीच टाकलं ना सपोर्ट ग्राउंड जरा पाहिजे फोन आला. शरीर संपलं काय? किती झालं? एक धाव घेतली, एक धाव घेतली. षटक संपतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर गोतेवाडी संघाची धावसंख्या येते 39. 1 बाद 39. बोल की. नाही बसलो रे. सुशांत पाटील यांनी टाकले. आणि कमेंट बॉक्स मध्ये सुशांत पाटील यांच्याकडून सुद्धा सचिनला बर्थडे विश, हॅपी बर्थडे भावा. आणि गोलंदाजी मार्कवर सूरज, पहिला चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये भर, व्हाईटचा इशारा. पुढचा चेंडू सचिनसाठी आणि जोराचा फटका, स्टेटसला चेंडू, एक धाव घेण्यात यश, दुसरीचा प्रयत्न आणि नकारतो तो प्रथमेश. एका धावेवर समाधान मानावं लागतं ते सचिनला, एवढा मोठा फटका मारून सुद्धा. बोल की. बोल की. ओके ओके. पुढचा चेंडू सूरजचा प्रथमेशसाठी आणि प्रथमेश यांच्या बॅटमधून आला मोठा फटका, चेंडूला पाठवले थेट सीमा रेषा पार, षटकार, बिग हिट आणि पंच राजेश यांचा नौटंकी इशारा. आहा, सगळ्यांच्यासाठी खुश खबर आहे. 1-2 मिनिटांत सांगतो. पुन्हा एकदा जोराचा फटका प्रथमेश यांच्या बॅटमधून, चांगला फटका, चेंडूला पाठवलं थेट सीमा रेषा पार, पुन्हा एकदा षटकार, शिवरायांचा छावा आणि प्रथमेश यांच्या बॅट मधून आल्यात 6 धावा. बिर्याणी थोड्या वेळाने शेवट बोलायचं. वाईट आहे रे. सूरज यांच्या षटकातील अखेरचे 3 चेंडू शिल्लक आणि परत एकदा ऑफसाईडच्या क्षेत्राला चेंडू आणि गचाचं क्षेत्ररक्षण, एक धाव गेली, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या झपाट्यामध्ये झपाट्याने बदल, धावसंख्या पोहोचली 56 वर, 55 वर. चांगली डिफेन्सिव्ह खेळ प्रथमेशची, ऑफसाईडच्या चेंडू, चेंडू जातोय टप्पा टप्पा, चांगलं क्षेत्ररक्षण दिलीप यांचं, पण 3 धाव काय रोखू शकला नाही. या 3 धावीच्या यशानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 58 वर. सूरज यांच्या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक, स्ट्राईकवर आला तो बर्थडे बॉय स्फोटक फलंदाज सचिन. आणि सगळ्यांच्यासाठी खुश खबर, जिथे आहात तिथेच बसायचं आहे, आपल्याला बिर्याणीचा लाभ घ्यायचा आहे. साई स्पोर्ट्स सोनाळीकडून SM चषक 2025 यांच्या मार्फत. आणि सचिन यांच्या बॅटमधून आला मोठा फटका, चेंडू पार जातो थेट सीमा रेषा पार, षटकार. अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल सूरज यांचं. बिवड संघासाठी धावसंख्या पोहोचली 64 वर, षटक संपतो 64. सर्वांनी बसून घ्यायचं हाय त्या ठिकाणी. सर्वांनी आहे त्या ठिकाणी बसायचं आहे. सर्वांना बिर्याणीचा आस्वाद दिला जाईल. मांसाहारी. आणि चिकन बिर्याणी आहे, शाकाहारींच्यासाठी काहीही नियोजन नाही. चला सामन्याला गती द्यायचा, सामना चालू करून घ्यायचा. हा 4. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोटेवाडी संघाची धावसंख्या येते 64. 1 बाद 64. गणेश गोलंदाजी मार्कवर, एक चतुर गोलंदाज, भागात नावाजलेला गोलंदाज गणेश. डिफेन्सिव्ह खेळ, एक धाव घेण्यात यश. सौरभ दा. सोन्या. ओय. गजा. क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना चाललेला सामना देववाडी विरुद्ध गोतेवाडी. आणि सचिन पेंडे याच्या बॅटमधून पुन्हा एकदा जोराचा फटका, चेंडू जातो थेट सीमारेषा पार, षटकार. काही बर्थडे बॉयची कमाल. आणि बर्थडे बॉय आहे 49 वर, अवघ्या 1 धावेची आवश्यकता.
आणि ऑफसाईडच्या दिशेने टोलला चेंडू. एक धाव गेल्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. कॉंग्रॅच्युलेशन भावा, तुला बर्थडेचं गिफ्ट तूच मिळवलंयस आणि अर्धशतक खेळवलंयस. आणि या ठिकाणी विराट कोहलीचं देखील अर्धशतक झालेलं आहे. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका आणि इंडियाचा स्कोर झाला 132 17 ओव्हर नंतर. 20-20 आहे आणि वाईटचा इशारा पंचांचा, राजेश पंच. आणि पुन्हा एकदा जोराचा फटका. काही फटकेबाजी सचिन यांच्या बॅटमधून पुन्हा आलाय. षटकार 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 आणि धावसंख्या पोहोचले 80 वर. चांगली फटकेबाजी बघायला मिळाली आपल्याला. चला पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आणि बाद झालाय तो सचिन. वैयक्तिक दुसरं किती मारल्या वैयक्तिक? वैयक्तिक 57 धावेवर तंबूत परत होतो सचिन. चांगली क्यू सचिन यांची. पंच राजेश यांनी पाठ थोपटली ती सचिनची. काही कमालीची खेळ. अजून एक मला पण किती आण. चमचा नाही. हे खात आण. आई बरं पडला छान बनवला. हे आहू दे. ह्या हातात तर की आणखी डावऱ्यात कुठे खायला आहे. कॅमेरामॅन बिर्याणी वाटतं लाईक. अजित कॅमेरामॅन प्लीज फोकस. कॅमेरामॅन प्लीज फोकस बिर्याणीवर. कॅमेरामॅन खायला लागला बिर्याणी. असं दे की. किती बोला भाई? 19 बॉलला 16 धावांची आवश्यकता. नवीन बॅट्समन कृष्णा भाबर मैदानात. षटक संपते. किती वर झाले? 1 2 3 4. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर गोतेवाडी संघाची धावसंख्या आहे ती 80. 2 बाद 80. अतिशय स्फोटक फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला सचिन केनी यांची. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने खेचून नेले सचिन. दिलीप गोलंदाजी मार्गवर. ऑप्शन लीग साठी टोलला चेंडू. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाव घेण्यात यश. आणि तिसरी धाव पूर्ण. सॉरी 4 धावा. 4 धावा वाईट आहे काय? नो बॉल. सॉरी बिर्याणीच्या नादात. तिकडे म्हणायचं की तिकडे म्हणलं. पुढचा चेंडू दिलीपचा. कृष्णासाठी. आणि अंगाची कडा घेऊन पायाला लागलाय रे. बघू दाखव. पायाला लागून गेलाय बॉल. इथं दाखवते पायाला लागून गेला. काय झालं? बाबर कृष्णा बाबर. पुढचा चेंडू दिलीपचा कृष्णासाठी. आणि लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू. 1 धाव घेण्यात यश. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण. 89. संघाची धावसंख्या 89. किती धाव? 7 धाव. 16 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता गोतेवाडी संघाला.
आणि पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने टोलला चेंडू. पंचांचा नोचा इशारा. नो प्लस किती नो प्लस 2. पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तितकंच उत्कृष्ट झेल सचिनचा आणि बाद होतो तो प्रथमेश. गोतेवाडी संघाला तिसरा धक्का कॅप्टन प्रथमेशच्या स्वरूपात. वैयक्तिक 26 धावा करून प्रथम दूत करतो तो प्रथमेश. आणि सगळ्यांचे लाडके शुभम पिलावडे मैदानात दाखल. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि प्रथमेशची जागा घेण्यासाठी सर्जेराव मैदानात. 4 धावांची आवश्यकता. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पोहोचली 92 वर. 93 वर. 13 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. षटक 13 फोर झाले 13 झाले. आता वाया गेला असेल की आता शेवटचा चेंडू छान आहे. 5 चेंडू झाले 5. पंच वाईट नंतर ओके ते बिर्याणीच्या नादात झालो. ठीक आहे ठीक आहे. खाऊ का काय? 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर आहे तो स्फोटक फलंदाज बाबर. आणि पहिला चेंडू मोहन यांच्या षटकातील वाईट आणि सोटी धाव घेण्यात यश. अवघ्या 1 धावेची आवश्यकता गोतेवाडी संघाला. आणि ही मॅच विन झालाय तो गोतेवाडी संघ. चांगली फटकेबाजी करून सचिन केनी यांच्या अर्धशतकाच्या मदतीने विजयी झालाय तो गोतेवाडी संघ. आणि टॉप 4 मध्ये दाखल गोतेवाडी संघ. ते पोरगं कुठे गेलं बोलवा.
त्याच्या ये लवकर ये घेऊन मी तर लिहाय मर्दा लवकर ये लवकर याला फोन लावा अभ्याला परव्याला साई स्पोर्ट्स सोनाई आयोजित यशवंत चषक 2025 भव्य खुल्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 21,021 रुपये माननीय श्री सौरभ मोरे यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 11,011 विनोद पाटील साहेब यांच्याकडून. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 6,006 सुरेश पाटील साहेब यांच्याकडून. आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 5,005 अक्षय वर्ते साहेब मालसेडे यांच्याकडून. सर्व चषक सौरभ मोरे यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज बॅट आहे ती अविनाश रायकर साहेब यांच्याकडून कोल्हापूर. नाश्ता व बिर्याणीची सोय गणेश कमळे कोते यांच्याकडून. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपचे जे मानकरी होणार आहेत त्यांच्यासाठी बक्षीस आहे ते बेस्ट फिल्डर शूज दीपक मोरे साहेब यांच्याकडून. हॅशटॅग पशुधन. विशेष सहकार्य विकास कांबळे सर, भगवान मोरे बी. श्री स्वप्नील मोरे साहेब, श्री युवराज पाटील वायके, दिलीप मोरे, श्री रणजित पाटील 9700, श्री दिगंबर पाटील, श्री नवनाथ मोरे भाऊ, आदरणीय सुरेश पाटील एसपी, संदीप पाटील मोबाईल शॉपी, श्री पृथ्वीराज पाटील मेजर, श्री निलेश मोरे मेजर, श्री अक्षय पाटील बबलू, श्री सचिन पाटील साहेब, राहुल पाटील मिस्त्री, क्रांतिसिंह संपतराव पवार पाटील सडोलीकर, वैभव पाटील भजन पडवाडी, सर्जेराव तुकाराम पाटील कांचनवाडी, जिओ गोल्डन फ्युचर कंपनी आणि एक फोटोग्राफी यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा आज पार पडत आहे. स्पर्धेतील आजचा शेवटचा दिवस फायनल करार सेमीफायनल सामने यानंतर सुरू होतील.